हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या चॅनलवर आपले मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला लागलेल्या दोष, भोग आणि बाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे एक काम करायचे आहे. हे काम केल्यामुळे आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. आपल्या घरी असलेले सर्व भोग, दुःख, कष्ट दूर होतात आणि आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते. आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. आपल्यामध्ये असणारी देवांची कृपा आपल्या भोवती दैवी शक्तीचे एक वलय चक्र निर्माण करतात. नियमित मंदिरात जाऊन आपण असे अनेक फायदे मिळवू शकतो. तर ते कसे? या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रतिदिन देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाण्याने खूप भाग्याचे आहे. मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक बदल घडतात. तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला खूप लाभ होतो. बरेच लोक मन शांत करण्यासाठी मंदिरात जातात, तर काही लोक पूजा करण्यासाठी तिथे जातात. जिथे आपली व्याधी, दुःख आणि मनातील विचार दूर ठेवून शांत भगवंताच्या चरणाकडे लीन होतो. आपण अशी जागा डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक असते. सकाळीच मंदिरात जाण्याचे खूप लाभ होतात. व्यस्त जीवनशैलीमुळे मंदिरात जाऊ शकत नाही. अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे. दररोज छोट्या मंदिरात पूजा करतात. घरात मंदिरात असणे खूप अत्यंत शुभ मानलेलं आहे. यामुळे आपण सकारात्मक ऊर्जाने भरलेले असतो. यामुळे आध्यात्मिक लाभ नाही तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनेक लोकांना याचा लाभ झाला आहे. पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात. आपण रोज मंदिरात जायचंच आणि जाण्याला खूप महत्त्व आहे. आपल्याला अडी-अडचणी येत नाहीत, संकटे येत नाहीत. मंदिरात जाण्यासाठी व्यक्तीच्या मनात भरभरून सकारात्मक आणि आध्यात्मिक बळ असते. जर आपण रोज देवाचे दर्शन घेतले तर ग्रह आणि नक्षत्राचा सुद्धा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही. ग्रहदोष, मंगळदोष हे लागत नाही. आपण रोज नुसतं मंदिरात जाण्याने आपले ग्रहदोष हे सुद्धा निघून जातात. त्याच्यामुळं रोज मंदिरात जाणे हे आपल्यासाठी खूप शुभकारक आहे. मंदिरात जाण्यामुळे आपल्याला आपण म्हणजे नियम लागतो आणि आपण नियमही पाळतो. उपास करतो, व्रत करतो, पूजा-पाठ करतो. यावर आपला विश्वास बसतो. आचार-विचार आपले चांगले होतात. नित्यनेमाने हनुमान चालीसा पाठ करतो. मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते. देवदर्शनाने व्यक्ती म्हणजे इतकी परिपक्व होती, की तिला कुठलाही विचार करायचा तर ते आधी असं एकदम तडकाफडकी निर्णय घेत नाही. विचार करूनच व्यक्ती हे करते. समोर जाण्यास संकटात समोर जाण्यास तयार होते. व्यक्ती योग्य, अयोग्य याची समज येते. आपण व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच मंदिरात रोज जावे. याने आपल्याला लवकरच यश येईल. मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याला समस्या राहतच नाही. आरतीनंतर शंख वाजवला जातो. जो भक्तांसाठी अत्यंत सुख आणि आरोग्यवर्धक असतो. शंख वाजवल्याने आपल्या शरीरामध्ये त्याच्या ध्वनी लहरी पसरतात आणि आपल्या शरीरातली वाईट जी काही असेल शक्ती ती निघून जाते आणि शरीर प्रकृती सुदृढ होते. आरतीनंतर देवी देवतांचे जयघोषाने आपला आत्मविश्वास वाढतो. सोबतच देशभक्ती देखील जागृत होते. आरतीनंतर नमस्कार केल्याने, दंडवत प्रमाण केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि आपली शुद्धतेची भावना तयार होते आणि अहंकाराचा नाश होतो. मंदिरात हे सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे. त्यामुळे सगळ्यांनी मंदिरात दर्शनाला जाणे हे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.